कोरोना महामारी के बाद अब नासिक जिले के अंगूर उत्पादकों के लिए अच्छे दिन लौट आए हैं। पिछले 4 से 5 सालों के बाद अंगूर की कीमतों में वृद्धि देखने को मिली है, जिससे किसानों के चेहरे पर संतोष का माहौल नजर आ रहा है। कोरोना काल में मांग में गिरावट के बाद अब उत्तर भारत से अंगूर की मांग बढ़ने से नासिक के अंगूर उत्पादकों को राहत मिली है। हालांकि सितंबर में हुई बारिश से उत्पादन में कमी आई, लेकिन कीमत 50 से 80 रुपये प्रति किलो तक पहुंच गई। ये बढ़ोतरी किसानों के लिए उम्मीद की किरण बनकर आई है और वे इस साल अच्छा मुनाफा होने की उम्मीद कर रहे हैं। मी द्राक्ष उत्पादक शेतकरी गेल्या 20 वर्षापासून द्राक्ष शेती करतोय साधारणतः। गेल्या 10 वर्षात अगदी आम्ही द्राक्ष मातीमोल भावाने विकले, अगदी 10 ते 15 रुपये, ज्यातून उत्पादन खर्चसुद्धा निघणं मुश्किल होतं। पण यावर्षी काय झालं, अवेळी येणारा पाऊस, थंडी यामुळे द्राक्षाचं बऱ्यापैकी नुकसान झालं आणि माल पण त्या प्रमाणात कमीच निघाले आहे यावर्षी आणि त्यामुळे यावर्षी कुठेतरी शेतकऱ्यांना रेट चांगले मिळत आहे। माझा SSNचा प्लॉट आहे, यावर्षी 61 रुपये रेट मिळाला, त्यामुळे आम्ही बऱ्यापैकी समाधानी आहे। जय शिवराम मित्रांनो, यावर्षी द्राक्ष उत्पादक पट्ट्यामध्ये साधारण सप्टेंबर-ऑक्टोबर या महिन्यामध्ये परतीच्या पावसाने प्रचंड मोठा धुमाकूळ घातला आणि परतीच्या पावसाने धुमाकूळ घालून सर्वच द्राक्ष पट्ट्यामध्ये खूप मोठं नुकसान केलं। परंतु आम्ही द्राक्ष उत्पादकांनी रात्रंदिवस अहोरात्र कष्ट घेऊन उरलेले राहिलेले जे द्राक्ष त्याच्यावर मेहनत घेऊन वेळप्रसंगी जास्तीत जास्त महागडे औषधं असतील, खतं असतील, त्याचं योग्य नियोजन करून दर्जेदार असे द्राक्ष तयार केलेले आहे आणि दर्जेदार द्राक्ष असल्यामुळे प्रत्यक्ष या सीझनमध्ये मागणी जास्त आहे आणि पुरवठा कमी होतो आहे आणि रेसिड्यू फ्री द्राक्ष बनवल्यामुळं त्याचंवालं डिमांड आपण वेळोवेळी ग्राहकापर्यंत मोठ्या प्रमाणात पोहोचू शकत नसल्यामुळे यावर्षी द्राक्ष उत्पादकांना स्वतः अगदी आम्हालासुद्धा चांगले दिवस आलेले आणि कधी नव्हे ते कोरोना नोटबंदीनंतर यावर्षी द्राक्ष उत्पादकांना 2 रुपये जास्तीचे मिळत आहे। हे बघून नक्कीच चेहऱ्यावर समाधान वाटतंय। परतीच्या पावसामुळे माझ्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे चालू वर्षी खूप असे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या मोठ्या संकटावर द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी मात करून अप्रतिम दर्जाचे द्राक्ष बनवलेले आहे आणि रेसिड्यू फ्री जास्तीत जास्त कसे बनवतील यावर जास्त कल दिला असून मी कृष्णतारा फ्रूट सप्लायर्स देवगाव या कंपनीचा प्रोप्रायटर असून आम्ही शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतकऱ्याच्या मालाची थॉम्सन या व्हरायटीचे 55 ते 58 रुपये पेड कटिंग रोख स्वरूपात पेमेंट करत असून RK असेल, अनुष्का असेल, SSN असेल या व्हरायटींना 58 रुपयापासून तर 71 रुपयापर्यंत मालाचा दर्जा बघून रेट देत असून चालू हंगामात टेम्परेचर अति असल्यामुळे मागणी जास्त आणि पुरवठा कमी होत आहे। कोरोनानंतर माझ्या द्राक्ष शेतकरी बांधवांना पहिल्यांदाच असे रेट बघायला मिळत आहे, जो माझा शेतकरी बांधव द्राक्ष उत्पादकाला कंटाळला होता। या शेतकरी बांधवांनी यावर्षी जास्तीत जास्त क्वालिटी माल बनवण्यावर कल दिला असून त्याचा फायदा निश्चित माझ्या शेतकरी बांधवांना होत आहे। इथून पुढेही या शेतकरी बांधवांनी असेच अप्रतिम दर्जाचे द्राक्ष बनावे अशी माझ्या कृष्णतारा फ्रूट कंपनी देवगाव यांच्या वतीने सर्व शेतकरी बांधवांना मी विनंती करत आहे।